Welcome students. Now let's continue exercise 5.1 question number 3. 3 start करिए. But find the point on x-axis. Find the point on x-axis which is equidistant from a bracket मध्ये -3 4 आणि b ब्रॅकेट मध्ये 1 -4. प्रश्नाचा अर्थ असा आहे एक्स ऍक्सिस वरचा असा पॉइंट शोधा की जो ए आणि बी या दोन पॉइंट पासून इक्विडिस्टंट आहे. ए आणि बी या दोन पॉइंट पासून काय सांगा इक्विडिस्टंट आहे. मग त्याचं सोल्युशन काय सांगतो ते राहायचं लक्षात. पहिल्यांदा ते दोन पॉइंट्स दिलेत ना तुम्हाला ए आणि बी ते आपण काय दिलेत ते लिहून घेऊया. गिवन सांगा ए पॉइंट काय दिलाय तुम्हाला. ए पॉइंट आहे -3 4 आणि बी पॉइंट दिलाय तुम्हाला 1 -4 आणि एक्स ऍक्सिस वरचा तुम्हाला पॉइंट पाहिजे. बघा लेट P be the point on x axis which is equidistant from A and B. Let P be the point on x-axis which is equidistant from points A and B. A and B पासून equidistant असणारा पॉइंट कोण आहे तर तो P पॉइंट आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे नववीत जेव्हा तुम्ही ग्राफ शिकला त्यावेळी तुमचे बेसिक क्लिअर पाहिजे. जर एक्स ऍक्सिस वरती एखादा पॉइंट असेल तर त्याचा y कोऑर्डिनेट 0 असतो. when a point lies on x axis its y coordinate is 0. ठीक आहे. since ही लाईन महत्त्वाची आहे. आता सांगतो मी ही लाईन महत्त्वाची आहे. since point P lies on x axis, its y coordinate is 0. Its y coordinate is 0. मग therefore P पॉइंट कसा असला पाहिजे सांगा. P चे कोऑर्डिनेट्स x कोऑर्डिनेट काही असेल पण y कोऑर्डिनेट काय असेल सांगा 0 असला पाहिजे. म्हणजे P पॉइंट काय असला पाहिजे x0. आता तुम्हाला सांगितलं की P हा पॉइंट A आणि B पासून काय आहे इक्विडिस्टंट आहे. म्हणजे डिस्टन्स P पासून A चे डिस्टन्स आणि P पासून B चे डिस्टन्स इक्वल आहे असं सांगितलं. डिस्टन्स PA इक्वल्स डिस्टन्स PB. मग आता मला सांगा इकडे डिस्टन्स फॉर्म्युला रूट मध्ये येणार इकडे पण डिस्टन्स फॉर्म्युला रूट मध्ये येणार की नाही. मग दोन्हीकडे रूट आले तर स्क्वेअरिंग बोथ साइड केले की रूट निघून जातं. मग मी आधीच स्क्वेअर करतो आणि रूट लाईनचा प्रश्नच येत नाही. स्क्वेअरिंग बोथ साइड्स म्हणजे डिस्टन्स PA चा स्क्वेअर इक्वल्स डिस्टन्स PB चा स्क्वेअर. म्हणजे आता डिस्टन्स फॉर्म्युला विदाउट रूट वापरायचा. आणि आपण तुम्हाला सांगितलं कसं डिस्टन्स फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हे बघा PA कडे बघा पहिल्यांदा P आणि A कडे बघा. फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर. फर्स्ट आणि फर्स्ट सेकंड आणि सेकंड काही बिघडत नाही मागे बरोबर राहतं. फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर x मायनस -3 चा ब्रॅकेट स्क्वेअर x मायनस -3 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 0 -4 चा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू डिस्टन्स PB. P आणि B कडे बघायचं. P आणि B कडे बघायचं. फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर 0 मायनस -4 चा ब्रॅकेट स्क्वेअर. हे साइनची प्रॅक्टिस पाहिजे बघा. हे साइन चेंजेस मध्ये बघा x + 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर करायचा आहे. सांगा x स्क्वेअर + 6x + 9 a + b चा ब्रॅकेट स्क्वेअर केला 0 -4 म्हणजे -4 पण स्क्वेअर मात्र +16. इकडे x - 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर x स्क्वेअर - 2x + 1 आणि +4 चा स्क्वेअर किती आला 16. पहिल्यांदा दोन्हीकडचे 16 कॅन्सल. दोन्हीकडचे x स्क्वेअर कॅन्सल. काय शिल्लक राहिले
6x प्लस 9 6x प्लस 9 इज इक्वल टू इकडे काय राहिलं बघा मायनस 2x प्लस 1. 2x ला LHS मध्ये आणा 9 ला पलीकडे घ्या म्हणजे 6x प्लस 2x इज इक्वल टू 1 मायनस 9. देयरफॉर इकडे आले 8x हे झाले 8x इज इक्वल टू मायनस 8. 8 ने डिवाइड करा देयरफॉर x इज इक्वल टू मायनस 1. मग x मिळाला म्हणजे तुम्हाला पॉइंट P मिळाला थोडक्यात. देयरफॉर P द कोऑर्ड असेल आपण देयरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P आर P ब्रॅकेट मध्ये x0 आणि x चा आन्सर काय आलं -10. हा तो पॉइंट आहे x ऍक्सिस वरचा की जो काय सांगा a आणि b पासून इक्विडिस्टंट आहे. म्हणजे याचं डिस्टन्स a पासून आणि याचं डिस्टन्स b पासून घेतलं तर ते डिस्टन्स तुम्हाला काय मिळणार आहे सेम मिळणार आहे असा याचा अर्थ आहे. ओके नाउ फोर्थ क्वेश्चन व्हेरीफाय दॅट the points P bracket मध्ये -2 2 Q bracket मध्ये 2 2 and R 2 7 are the vertices of a right angle triangle. म्हणजे तुम्हाला त्याने 3 पॉइंट्स दिलेत आणि हे त्याच्यावरून ओळखा की तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे किंवा व्हेरीफाय करायचं आहे. सांगा गिवन पॉइंट्स काय काय दिलेत तुम्हाला P -2 2 Q 2 2 आणि R 2 7 असे तुम्हाला 3 पॉइंट्स दिलेत आणि हे जे 3 पॉइंट्स आहेत हे राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. मग यासाठी पहिल्यांदा मगाशी दाखवल्याप्रमाणे ऍक्च्युली तुम्हाला 3 डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करायचे. 3 डिस्टन्सेस PQ हे डिस्टन्स मग QR आणि मग PR असे 3 डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करा बाय डिस्टन्स फॉर्म्युला. पहिल्यांदा मी डिस्टन्स PQ काढणार आहे बरं का. अंडर रूट P आणि Q कडे लक्ष पाहिजे फक्त. फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर -2 -2 मधनं हे मायनस करायचं ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर 2 -2 ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट -4 चा स्क्वेअर प्लस 0 चा स्क्वेअर रूट ऑफ 16 प्लस 0 म्हणजे 16 चं रूट 4 आलं. हे झालं डिस्टन्स PQ आलं PQ. आता डिस्टन्स QR काढायचं आपल्याला. QR PQ झालं. आता डिस्टन्स QR अंडर रूट फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर 2 -2 ब्रॅकेट स्क्वेअर सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर 2 -7 ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ 0 स्क्वेअर -5 चा स्क्वेअर याचा स्क्वेअर आला 25 0 चा 0 म्हणजे डिस्टन्स QR मिळालं तुम्हाला 5 मिळालं 5. आता डिस्टन्स PR राहिले PR अंडर रूट फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर -2 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड मायनस सेकंड चा ब्रॅकेट स्क्वेअर 2 -7 चा ब्रॅकेट स्क्वेअर -2 म्हणजे -4 -2 -7 म्हणजे -5 4 स्क्वेअर 16 5 स्क्वेअर 25. दोघांची ऍडिशन या दोघांची ऍडिशन रूट 41. हे झालं तुमचं डिस्टन्स PR. आता या तिघांमध्ये कोण मोठं आहे हे पहिल्यांदा बघायचं. या तिघांमध्ये कोण मोठं आहे तर काही जणांना ह्याच्यात कळत नाही. मला सोपा पर्याय सांगा
असं पेन्सिल न लिहायचं याच्या समोर हा नंबर आहे ना त्याला √25 आहे म्हणजे 5 आहे. हा नंबर आहे ना पेन्सिल ना त्याला √16 लिहा म्हणजे 4 एक नाही. मग √16 √25 √41 या तिघांमध्ये तुम्हाला कळेल की कोण मोठं आहे कोण लहान आहे. तर डिस्टन्स पी आर मोठा आहे. मग आता रफ फिगर बघा. रफ फिगर पी आर सगळ्यात मोठं डिस्टन्स आहे ना ते नेहमी हायपोटेन्यूसच्या जागी ठेवायचं. राहिलेला पॉइंट काय सांगा क्यू पी क्यू आर आहे ना त्यामध्ये. मग सगळ्यात मोठं डिस्टन्स आहे 41. चला पी क्यू किती आहे बघा. पी क्यू 4 आहे आणि क्यू आर किती आहे सांगा 5 आहे. आता फक्त पायथागोरस थेरमचा कन्व्हर्स वापरून चेक करायचं की हा राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. मग आता खाली लिहायचं कन्सिडर फिगर काय बघायचं. कन्सिडर पी आर चा स्क्वेअर सांगा. पी आर चा म्हणजे कोणाचा √41 चा स्क्वेअर म्हणजे 41 इक्वेशन 1. मग पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर करून बघायचं. पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर सांगा. पी क्यू चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर. क्यू आर चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर. आता बघा 4 स्क्वेअर 16 5 स्क्वेअर 25 दोघांचे ऍडिशन करा 41 येते. इक्वेशन 2 आहे का दोघं सेम आहे. फ्रॉम 1 and 2 पी आर स्क्वेअर इक्वल्स PQ square plus QR square. Therefore, by the converse of theorem of Pythagoras, triangle PQR is a right angled triangle. Triangle PQR is a right angled triangle. Okay. Now question number 5 काय म्हणते बघा. शो दॅट द पॉइंट्स P Q R S आणि सगळ्यांचे कोऑर्डिनेट्स दिले तुम्हाला. P 2 2 दिलेला आहे 2 -2 Q 7 3 आहे R 11 -1 आणि S 6 -6 आर द व्हर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम असं तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आर द व्हर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम. आपण 9th स्टँडर्ड मध्ये आपण ज्या पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज वर शिकलो होतो ना त्याचा इथे वापर करायचा असतो. मला सांगा एखादा क्वाड्रिलॅटरल पॅरलोग्राम कधी असतो जेव्हा त्याचे अपोजिट साइड्स कॉंग्रुएंट असतात तेव्हा. म्हणजे जर अपोजिट साइड्स कॉंग्रुएंट असतील तर तो क्वाड्रिलॅटरल काय असतो पॅरलोग्राम असतो. ठीक आहे. आता मी इथे काय केले तुम्हाला सांगतोय का. चारही पॉइंट्स पर्यंत लिहून घेतलेले आहेत आणि पी क्यू हे एक डिस्टन्स झालं, क्यू आर हे दुसरं झालं, आर एस हे तिसरं झालं आणि एस पी किंवा पी एस हे चौथं डिस्टन्स झालं. असे चारही डिस्टन्सेस मी आधीच कॅल्क्युलेट करून ठेवलेत. त्यातलं मी हवं तर एक कुठलंही तुम्हाला दाखवतो कारण आता डिस्टन्स फॉर्म्युला तर दाखवून दाखवून कंटाळा आला मला. समजा डिस्टन्स पी क्यू काढायचं आहे बघा इथं पी आणि क्यू कडे बघा. डिस्टन्स पी क्यू अंडर रूट फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर 2 - 7 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर -2 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट 2 - 7 म्हणजे -5 त्याचा स्क्वेअर -2 मायनस म्हणजे -5 चा ब्रॅकेट स्क्वेअर -5 चा स्क्वेअर 25 परत 25 म्हणजे √50 आले. मग √50 ला आपण असं लिहू शकतो ना की 25 2 चा असं लिहू शकतो ना. मग त्यातले 5 बाहेर येतात आणि 5√2 डिस्टन्स येतं. हे बघा हे पी क्यू डिस्टन्स 5√2 आलेलं आहे. कसं करायचं हे दाखवलं मी तुम्हाला. याप्रमाणे हे चारही डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करायचे. हे जे तुम्ही आता केले ना या प्रकारे चारही डिस्टन्सेस हे बघा हे मिळाले. आता एक रफ फिगर करूया आपण. हे बघा अगदी रफ काढायची. पी क्यू आर एस सांगा. पी क्यू किती आहे 5√2, क्यू आर किती आहे 4√2, आर एस किती आहे 5√2, पी एस किती आहे 4√2. या फिगरला बघितल्यानंतर तुम्हाला काय कळतं सांगा. अपोजिट साइड्स कॉंग्रुएंट आहे ते दिसते की नाही म्हणजेच तो पॅरलोग्राम आहे. म्हणजे हे चारही डिस्टन्सेस माझ्यासाठी काय करायचं नाही. तुम्ही मगाशी दाखवल्याप्रमाणे सगळे डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करायचे. मग खाली लिहायचं बघा कोण कोण सेम आहे सांगा.
कौन कौन से है? Therefore distance PQ is equal to distance RS and distance QR equals distance PS. ये distances and ये distances equal है. Therefore segment PQ congruent segment RS. PQ congruent RS के तो and segment QR congruent segment PS. QR and PS congruent है. Thus opposite sides of quadrilateral PQRS are congruent. Therefore quadrilateral PQRS is parallelogram. या प्रकारे हा क्वेश्चन तुम्ही पूर्ण करायचा. ओके. Now question number 6. Show that the points A, B, C, D are vertices of rhombus ABCD. हे जे चारही पॉइंट्स दिलेत हे तुम्हाला वर्टायसेस ऑफ रोम्बस आहेत हे प्रूव्ह करायचं. मला सांगा रोम्बस कशाला म्हणतात? ज्या क्वाड्रिलॅटरलच्या चारही साइड्स कॉन्ग्रुएंट असतात त्याला रोम्बस म्हणतात. ज्याच्या चारही साइड्स काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. मग आता बघा सोल्युशन. पहिल्यांदा चारही पॉइंट्स लिहून घ्यायचे. मग डिस्टन्स AB काढायचं, मग BC काढायचं, मग CD काढायचं आणि मग AD काढायचं. असे चार डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करायचे. AB, BC, CD, AD हे सगळे डिस्टन्सेस मी कॅल्क्युलेट करून तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला सगळ्यांना आता वापरता येतो. डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आणि हे चारही डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करायचे. मला सांगा चारही डिस्टन्सेस तुमचे सेम आले की नाही बघा. आता तर फिगरची पण आवश्यकता नाही. देअरफॉर डिस्टन्स AB इक्वल्स डिस्टन्स BC इक्वल्स डिस्टन्स CD इक्वल्स डिस्टन्स AD. चारही डिस्टन्सेस इक्वल आले इधर. देअरफॉर सेगमेंट AB congruent segment BC congruent segment CD congruent segment AD. Therefore quadrilateral ABCD is rhombus. सगळे साइड कॉन्ग्रुएंट आहेत, चारही साइड कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजे याचा अर्थ क्वाड्रिलॅटरल ABCD काय असला पाहिजे? रोम्बस असला पाहिजे. फक्त माझ्यासारखं लिहायचं नाही, तुम्ही डिस्टन्स स्वतः कॅल्क्युलेट करायचं. चार वेळा डिस्टन्स फॉर्म्युला दिसला पाहिजे. म्हणजे मागे जसं मी तुम्हाला असं 1 2 3 करून दाखवलं बघा, तसं ते चार वेळा तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला कॅल्क्युलेट करावा लागेल. ओके. Question number 7. Find x if distance between the points L x7 and M 115 is 10. पॉइंट L काय दिलाय तुम्हाला? L x7 आणि M पॉइंट काय दिलाय तुम्हाला? 115 आणि डिस्टन्स LM किती दिले तुम्हाला? डिस्टन्स LM ते काहीतरी 10 दिलेलं आहे तुम्हाला. डिस्टन्स बिटवीन देम 10 असं दिलेलं आहे. बस फॉर्म्युला वापरायचा आता. बाय डिस्टन्स फॉर्म्युला सांगा. डिस्टन्स LM इज इक्वल टू अंडर रूट. इकडे बघायचं. फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर 7 मायनस 15 चा ब्रॅकेट स्क्वेअर. सांगा डिस्टन्स LM किती आहे? 10 अंडर रूट. सॉल्व करायचं. x स्क्वेअर बघूया हे आता आहे तसं बघूया. हे सॉल्व करूया. हां x मायनस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर बघा प्लस 7 मायनस 15 म्हणजे मायनस 8 चा स्क्वेअर. सो 10 इज इक्वल टू अंडर रूट x मायनस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 8 चा स्क्वेअर किती? 64. आता रूट जाण्यासाठी स्क्वेअरिंग बोथ साइड करूया आपण. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. सांगा 10 चा स्क्वेअर किती आला? 100
इकडे रूट निघून गेलं, तर यातलं रूट निघून गेलं, काय राहिलं सांगा, x मायनस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 64. आता 64 LHS मध्ये आणून मायनस करा. 100 मायनस 64 इज इक्वल टू x मायनस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. 36 इज इक्वल टू x मायनस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता मी काय करतो नीट लक्ष द्या, हेच फक्त इथं साइड चेंज करून घेऊया. therefore x मायनस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स 36. फक्त साइड चेंज केल्यास काही बिघडत नाही, साइन बिघडत आहे तेच राहतात. हा, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. आणि आता इथं नेहमी चुकतात, याचं स्क्वेअर रूट x मायनस 1, इथं मात्र न विसरता प्लस और मायनस 6. 36 चा स्क्वेअर रूट किती, प्लस और मायनस 6. therefore x minus 1 is equal to 6, म्हणजे पॉझिटिव्ह, और x minus 1 is equal to minus 6. minus 1 ट्रांसफर केला, x is equal to 6 plus 1, और x is equal to minus 6 plus 1. therefore x is equal to 7, और x is equal to minus 5. हे झाले x च्या दोन व्हॅल्यूज, x equals 7 और x equals minus 5. ओके, नाउ 8th क्वेश्चन बघा, आपला लास्ट क्वेश्चन त्यातला काय दिलाय, ए बी सी 3 पॉइंट्स दिलेत. शो दॅट द पॉइंट्स ए बी सी आर वर्टायसेस ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. हे तुम्हाला इक्विलॅटरल ट्रायंगलचे वर्टायसेस आहेत हे प्रूव्ह करायचे. ठीक आहे, मग आता हे 3 डिस्टन्सेस काढूया आपण, एकदा ए बी, एकदा बी सी आणि एकदा ए सी. पहिल्यांदा आपण डिस्टन्स ए बी काढूया. एकदाच लिहायचं बाय डिस्टन्स फॉर्म्युला. Distance AB equals under root first minus first bracket square, 1 minus 1 bracket square, second minus second bracket square, 2 minus 6 चा bracket square, under root 0 चा square plus minus 4 चा square. 0 चा square 0, minus 4 चा square 16, म्हणजे आन्सर आलं 4. हे झालं डिस्टन्स AB चा आन्सर आलं. ठीक आहे, AB आलं 4. आता आपण डिस्टन्स BC काढणार आहोत. डिस्टन्स BC, लक्ष पाहिजे B आणि C कडे, नीट आहे. फर्स्ट मायनस फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर, नीट लक्ष द्या. फर्स्ट मायनस फर्स्ट, हे बघा 1 मायनस 1 मायनस 2 रूट 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. हे बघा, फर्स्ट म्हणजे 1 मायनस फर्स्ट, यातून हे मायनस करा, आणि मायनस करा म्हणजे साइन चेंज करा दोघांचे, ब्रॅकेट स्क्वेअर. आणि सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर मात्र ऍज इट इज. 6 मायनस 4, त्याला काही अडचण नाही. बघा 6 मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ, आता 1 1 कॅन्सल होतील, मग मायनस 2 रूट 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर राहील, आणि इकडे 6 मायनस 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर शिल्लक. आता याचा निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह, बघा नीट आहे का. 2 चा स्क्वेअर 4, 2 चा स्क्वेअर 4, रूट 3 चा स्क्वेअर 3, आणि मग 4 3 चा 12, म्हणजे रूट मध्ये परत सांगतो 2 चा स्क्वेअर 4 इंटू रूट 3 चा स्क्वेअर 3 आणि प्लस 2 चा स्क्वेअर 4. सांगा काय आलं, 4 3 चा 12, 12 प्लस 4 किती आले 16. म्हणजे पुन्हा डिस्टन्स BC चा आन्सर आलं 4. ह्याचं डिस्टन्स रूट घ्यायचं ना, म्हणजे 4 आलं. आता राहिलं तिसरं डिस्टन्स, कोणतं सांगा, डिस्टन्स AC राहिलेलं आहे. परत सेम तसंच बघा, डिस्टन्स AC इक्वल्स अंडर रूट. बघा फर्स्ट मायनस फर्स्ट, फर्स्ट मायनस फर्स्ट चा ब्रॅकेट स्क्वेअर, 1 मायनस हे मायनस करायचं, मायनस 1 मायनस 2 रूट 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर, 2 मायनस 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट. 1 1 कॅन्सल, पुन्हा मायनस 2 रूट 3 चा स्क्वेअर, मगाशी सांगितलं मायनस चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर 4 आणि रूट 3 चा स्क्वेअर 3 प्लस हे मायनस 2 चा स्क्वेअर 4, मायनस 2 चा स्क्वेअर 4, 4 3 चा 12, 12 प्लस 4 आले 16, त्याचं रूट आलं 4. हे झाले डिस्टन्स AC मिळालं तुम्हाला. मग बघा बरं, तिन्ही डिस्टन्सेस सेम आहेत की नाही. बघा तिन्हीच्या तिन्ही डिस्टन्सेस सेम मिळाले का बघा. देअरफॉर खाली जायचं,
distance AB equals distance BC equals distance AC. म्हणजे सेगमेंट AB कॉन्ग्रेंट सेगमेंट BC कॉन्ग्रेंट सेगमेंट AC. मला सांगा ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स जर कॉन्ग्रेंट झाल्या AB BC AC तर तो ट्रायंगल काय असतो इक्विलॅटरल. देअरफॉर ट्रायंगल ABC is an equilateral triangle. ओके, असा तुमचा एक्सरसाइज 5.1 आता इथं संपलेला आहे. हा आपला आपण पूर्ण करून ठेवायचा सगळा.